अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात सलग 3दा विजयी झालेल्या काँग्रेसच्या आक्रमक फायरब्रँड नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सोमवारी विधानभवनात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यांनी शपथ घेताच त्यांचं गाव असलेल्या तिवसा मतदारसंघातील मोझरीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्या मोझरी गावात जल्लोष करण्यात आला। गुलाल उधळून फटाके फोडून मिठाई भरून आनंद साजरा करण्यात आला। अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात सलग 3दा विजयी झालेल्या काँग्रेसच्या आक्रमक फायरब्रँड नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी विधानभवनात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यांचे गाव असलेल्या तिवसा मतदारसंघातील मोझरी गावात त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एकच जल्लोष केला। आमच्या मतदारसंघाच्या खूप मोठ्या आशा पल्लवित झाल्या आहेत आणि आघाडीच्या काळात त्यांनी खूप मोठा निधी आपल्या मतदारसंघासाठी, आपल्या गावासाठी, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या विकासासाठी, कौंडिण्यपूरचा विकास असो किंवा वलगावचा विकास असो, त्यासाठी खूप मोठा निधी त्यांनी याच्या आधी खेचून आणला होता आणि त्यांना आता त्यांच्या महाविकास आघाडीतून मंत्रिपद मिळाल्यामुळे ते खूप मतदारसंघासाठी निधी आणतील आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी ते चांगलं मंत्री म्हणून काम करतील अशी आमची सर्वांची इच्छा आहे। कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून गुलालाची उधळण केली, आतिषबाजी केली। तरुण म्हणून माझ्यासाठी एक भावनिक क्षण आहे, कारण की मी यशोमतीताई मोझरी गावातील सर्वच युवकांना भाऊ म्हणून पाहते। त्याकरता आमचं सगळ्या युवकांबद्दल यशोमतीताईंचे आभार मानतो आणि मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। मंत्रिपदी कोणाची वर्णी लावायची याबाबत खल करण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तिन्ही पक्षांच्या बैठका सुरू होत्या। यामध्ये शिवसेनेचे 10 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री, राष्ट्रवादीचे 10 कॅबिनेट व 3 राज्यमंत्री आणि काँग्रेसचे 8 कॅबिनेट व 2 राज्यमंत्री यांनी शपथ घेतली। काँग्रेसच्या 8 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये आमदार यशोमती ठाकूर यांची वर्णी लागल्याने त्यांच्या मतदारसंघात आनंदाची लाट आली आहे। खरं पाहता तर आमच्या ज्या यशोमतीताई ठाकूर आहे त्या एवढ्या आक्रमक आहे की त्यांनी आतापर्यंत निधी खेचून आणलेला आहे। BJPच्या काळातही निधी खेचून आणलेला आहे आणि सगळ्यात जास्त आणलेला आहे आणि पुढं पण त्याच्यात पण जास्त निधी खेचून आणतील आणि विदर्भाचा नाही तर पूर्ण तालुक्याचा, तिवसा मतदारसंघाचा पूर्ण विकास करून बाकी गोरगरिबांचा पण भावनिक क्षण असाच आहे की गेल्या 50-55 वर्षापासून आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहे आणि ती अपेक्षा होती की आम्हाला मोझरी आणि तिवसा मतदारसंघासाठी एक मंत्रिपद भेटावं म्हणून, की आज ते भेटलं, त्याच्यामुळे आम्ही आनंदी आहे। विदर्भ न्यूज, अमरावती।